10,000 कोटी रुपये महाराष्ट्राला प्रधानमंत्री भारतासाठी मिळाले आहेत. त्यासाठी आम्हाला मोदीजींचे मनापासून धन्यवाद. सुरुवातीला चव्हाणच्या नावाच्या आघाडीला धन्यवाद. आणि 5 लाख घरांचा पूर्ण झाल्यानंतर लोकांतर सोहळा आपण करतो. प्रातिनिधिक स्वरूपात आपण 5च लाभार्थ्यांना आपण सगळ्या व्यवहार करणार आहोत. परंतु 5 लाख घरं पूर्ण झाल्याचा आनंद या निमित्तानं आपण व्यक्त करणार आहे की जो की मी पुन्हा सांगतो की देशाच्या आजपर्यंत एका वर्षामध्ये 5 लाख आजपर्यंत घरं कुठलंही राज्य पूर्ण करू शकलं होतं. किंवा आपण 10 लाख घरं पूर्ण करायला आपल्याला 10 वर्ष दिली आणि एका वर्षामध्ये 10 लाख घरं पूर्ण केलेली आहे. आणि सांगायला आम्ही आणखी मोठं उद्दिष्ट पुढे ठेवले. येणाऱ्या 1 वर्षामध्ये आणखी 10 लाख घरं पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही या निमित्ताने केलेला आहे. त्यामुळं आम्हाला हा सोहळा साजरा करणं, यातून लाभार्थीला मोटिवेट करणं, यातून अधिकाऱ्यांना मोटिवेशन देणं आणि केलेल्या कामाचं कौतुक करणं हे या निमित्तानं आवाज सोहळ्याच्या नावाखाली 400 बसेस आणि हेलिपॅडसाठी लाखोंची उधळपट्टी तुमच्या माध्यमातून केली जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या देशासमोरचं जे संकट आहे या संकटात भूमिका मांडलेली आहे आणि सगळेजण त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो आणि अवश्य करू. शेवटी हा देशाचा विषय आहे. त्यामुळं विरोधक काय म्हणतात याला आधीचं महत्त्व देणं मला वाटते उचित नाही आहे. म्हणजे एक मी सांगेन 5 लाख गरजू लोकांना, बेघर लोकांना घर मिळत असताना त्या अनन्नोत्सव सोहळ्यामध्ये माननीय विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सामील होणं अपेक्षित आहे. कौतुक करणं अपेक्षित आहे. जेव्हा महाराष्ट्राला 10,000 कोटी रुपये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मिळतात तेव्हा त्याचंही कौतुक करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात आपण घेतो. तर एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा होतो तेव्हा या प्रोजेक्टचे जेव्हा हे कार्यक्रम होतात त्यातून भविष्यात काम करण्यासाठी मोटिवेशन येत असतं, मिळत असतं. त्यामुळं हा प्रोजेक्ट आपण हा कार्यक्रम घेत असताना हेलिपॅड करणं आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा अगदी मिनिमम खर्च आपण करतो. तेव्हा त्याच हेलिपॅड तयार आहे एवढी करण्याची आवश्यकता नाही. आणखी एखादा हेलिपॅड तयार करायला लागेल त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. पाणी राहूनच हेलिपॅड तयार होणार आहे. त्यामुळे विनाकारण त्याची चर्चा करू इच्छितो. महालक्ष्मी सहज तुमचा वीक सुरू करलेला आहे. पण शनिवारी आणि रविवारी सुद्धा हा विशेष करून गाव आहे त्याच्यातून लोकांना विवेकांना येत आहे अशी मागणी होते आणि पूर्ण होणार आहे का? आता आपल्याला माहिती आहे 15 तारखेपर्यंत महालक्ष्मी सहज आपण 2 दिवस वाढवलेली आहे. आवश्यकता भासली गरज लागली तर आणखी पुन्हा मुदतवाढ करण्याचा प्रयत्न करतो. आणि सत्ता शनिवारीवरच येतो. 16-17 शनिवारीवरच येतो. तेव्हा 2 दिवसाची पाहिजे आपण दिली. आणि पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार देताना प्रदेश केले आहे. दुसरीकडे जे मंत्र्यांचे ताफे त्या ते देखील कमी केले जातील अशी सूचना केलेली आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपला ताफा निम्म्याहून कमी केलेला आहे. तर तुम्ही देखील ग्रामविकास मंत्री आहात, तुमचं याबाबत काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही देखील ताफा कमी करणार आहात? देश आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. देश हितासाठी जे करायला लागेल ते करणं आपल्या सगळ्यांसाठी अपेक्षित आहे. आणि आदरणीय मोदीजींनी सूचना केलेल्या आदर्श आपल्यासमोर ठेवले आज स्वतःचाच ताफा कमी करण्याचा निर्णय आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे. त्यामुळं आम्ही त्याचं स्वागत करतो आहे आणि त्याची काटेकोर म्हणून आम्ही सगळे अंमलबजावणी करतो. नरेंद्र मोदींना खासदार अमोल कोल्हे अमोलजी काय म्हणतात हा अमोलीचा विषय आहे. मला वाटतं जागतिक लेवलला काय चाललं देशासाठी काय हिताचं आहे याचा अभ्यास अमोलजींनी केला तर अशा पद्धतीचं वक्तव्य करायला आहे. मला वाटतं आपल्याला आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामुळे मोदीजींनी जो निर्णय घेतलेला आहे तो देशहिताचा आहे आणि
युद्ध झालं युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या उपाययोजना देश हिताच्या करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं फोन लागून उपचाराचा मार्ग हा अनेक दिवसापासून अडवणूक सहन करत आहे. त्यांच्याबद्दल आम्ही पूर्ण करायची इच्छितो. सोलापूर सातारा या भागामध्ये शक्तीपीठाला विरोध करून 2-3 दिवसांचे मेळावे होत आहेत. तुमचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ वगैरे भागाचं शक्तीपीठ जातं त्या संदर्भात त्या भूमिका असणार आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की शक्तीपीठ हा भक्ती मार्ग आहे, तो विकासाचा मार्ग आहे. आणि जेव्हा जेव्हा देशामध्ये विकासाची कामं होत असतात तेव्हा मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत होत असतं. काही ठिकाणी त्याचा विरोधही होत असतो. आपण समृद्धी महामार्गाच्या मी बघितलं असेल तेव्हा जेव्हा जेव्हा असे मोठे प्रोजेक्ट झालेले आहेत तेव्हा तेव्हा विरोध झाला आणि कालांतराने जेव्हा लोकांच्या जनतेच्या लक्षात आलं की हे आपल्या हिताचं प्रोजेक्ट आहे तेव्हा त्याचं स्वागतही केलेलं आहे. त्यामुळं अशा मला वाटतं खूप कमी प्रमाणात त्याचा विरोध होतो, पण स्वागत केलेलं आहे, जनतेनं स्वागत केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग या भक्ती मार्गातून शक्तीपीठ मार्गातून जाईल अशा पद्धतीचा खूप मोठा आणि विकासाचा मार्ग उभा करून देणारा मार्ग माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचं स्वागत आमच्या महागटावर केलेलंच आहे. परंतु ज्या ज्या भागातून आलो त्या भागातल्या जनतेने स्वागत केलेलं आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ तो मार्ग जाता जाता त्याचा मार्ग बदलला किंवा तो मार्ग आमच्या भागातून गेला पाहिजे याच्यासाठी खूप मोठं आंदोलन झालं, अजूनही चालू आहे. त्यामुळं हा मार्ग लोकहिताचा आहे, हे आंदोलनच ठरवलं. सगळीकडे हे महाराष्ट्र सरसर तुम्ही मुंबईमध्ये मोठा रिस्पॉन्स मिळाला असं म्हणतात. महाराष्ट्रातल्या इतर मेट्रो सिटीज आहेत, पुणे आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, अशा ठिकाणची परिस्थिती काय आहे आणि अशा ठिकाणी लार्जर स्वरूपामध्ये इतक्या स्वरूपात महाराष्ट्र सरस केला जाणार नाही. आपण एक सांगा झालं तर पुण्यामध्ये आपण विभागीय सरस घेतो, परंतु त्याला एक खूप मोठा उल्लेख प्रतिसाद असतो. म्हणजे प्रमाण सरस फंड प्रमाण कमी असतं. मला सांगायला आलेलं होतं की नागपूरमध्ये आपण हा प्रयोग केला की महालक्ष्मीचा 16 कोटी रुपयाचा सीम नागपूरमध्ये झाला, वाशीला केला 22 कोटी रुपयाचा सीम वाशीला झाला आणि अजून आपला हा अजून 5 दिवस आपले राहिले. आता आपण 30 कोटी रुपये पार केले. आजचा नंतर त्यामुळं 50 कोटी रुपयेपर्यंत हा मुंबईचा महालक्ष्मी सहज आपण पहिल्या दिवशी बोलू त्या दिशेने चालत आहे. खूप मोठा प्रतिसाद त्या निमित्ताने येतो आणि खऱ्या अर्थानं महिलांना स्वतःचा मालाला एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रीचं साधन तेव्हा मोठ्या चालू आहे. त्यांच्या होम मिनिस्टरनी काय खरेदी केली महाराष्ट्र सरसमध्ये? माझ्या तर आलेलेच आहे, पण त्यासोबत माझ्या तालुक्यातल्या अनेक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सोलापूरच्या महिला पालन केलेला आहे. तर सगळ्या आमच्या भगिनी आहेत त्या या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या महालक्ष्मी सरसचं आयोजन झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल की आपण उत्पादन केलेल्या मालाला एवढी चांगली बाजार